जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन तुम्ही वोटर ॲप्लिकेशनसाठी अर्ज केलेला असाल किंवा काही वोटर आय डीमध्ये बदल केलेला असाल तर त्याचं एक स्टेटस असतं त्या बदल केलेल्यामध्ये किंवा नवीन अर्ज केलेल्या गोष्टींमध्ये नेमकं स्टेटस कुठंपर्यंत पोहोचलेलं आहे, ॲक्सेप्ट झालं की रिजेक्ट झालं हे तुम्हाला अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून दिसणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे आणि इथं आल्यानंतर होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बघू शकता सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। इथं येऊन 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता लॉग इनचं ऑप्शन आहे। इथं न्यू युजर असाल तर न्यू युजरवरती क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबरवरनी सुद्धा लॉग इन करू शकता। तर माझा ऑलरेडी लॉग इन आहे त्याच्यामुळे मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथं टाकणार आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP येईल मोबाईल नंबरवरती जे लॉग इन करताना तुम्ही वापरलेलं होतं त्याच्यावरती OTP आल्यानंतर OTP भरून लॉग इन नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। बघू शकता तुम्ही लॉग इन केल्यानंतर होम पेजवर असं दिसेल इंटरफेस तुम्हाला। इथं आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन ह्या जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं स्टेटस पाहण्यासाठी आणि समोरच तुमच्या ट्रॅक स्टेटस फॉर्म युअर मोबाईल नंबरवरून तुम्हाला ट्रॅक करायचा तुमचा फॉर्म कुठंपर्यंत पोहोचलेला आहे। चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं। चेक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करताना किंवा अपडेट करताना वोटर आय डी त्यावेळेस तुम्हाला एक रेफरन्स आय डी दिलेला असतो, तो रेफरन्स आय डी इथं तुम्हाला टाकायचा आहे। रेफरन्स आय डी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी रेफरन्स आय डी टाकणार आहे। टाकल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। इथं बघू शकता माझं नवीन ॲप्लिकेशन केलेलं होतं ते कसं कळणार आहे नवीन होतं की अपडेट केलेलं होतं, तर फॉर्म नंबर 6 या ऑप्शनवरती क्लिक केलं म्हणजे नवीन ॲप्लिकेशन केलेलं होतं। मी अगोदर वोटर आय डी माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी इथं नवीन ॲप्लिकेशनसाठी अप्लाय केलेलं होतं। तर इथं बघू शकता माझं फॉर्मची सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, सबमिट झालेलं आहे, ॲक्सेप्टसुद्धा झालेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे आणि BLO अपॉइंटमेंटसुद्धा कंप्लीट म्हणजे सक्सेसफुली झालेली आहे आणि माझं वोटर आय डी नंबरसुद्धा बनलेला आहे। इथं बघू शकता सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कशा प्रकारे स्टेटस दिसतं। अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात तुम्हाला इथं एपिक जनरेटेड जे दिसतं तुमचं एपिक नंबर तिथून तुम्हाला कॉपी करून एपिक डाउनलोड करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये। ते कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, मागच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्या संबंधित। तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस अगदी 2 मिनिटात पाहायचं आहे मोबाईलवरून। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।